शकतो. हो, तसंच काहीसं. आणि हे काही म्हणजे किरकोळ गुन्हेगार नव्हते. त्यांचं जाळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेलं होतं आणि त्यांनी एक मोठं साम्राज्यच उभं केलं होतं म्हणा ना. हां, आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. हो. यात सगळ्यात मुख्य म्हणजे ऑनलाईन आणि फोनद्वारे होणारी फसवणूक, म्हणजे ज्याला आपण सायबर फ्रॉड म्हणतो तसलं. हो, तेच मुख्य. आणि त्यात पण ते रोमान्स स्कॅम वगैरे म्हणतात, म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैसे उकळायचे. अगदी. किंवा मग त्या बनावट गुंतवणुकीच्या योजना दाखवून लोकांना लुबाडणं. अच्छा. आणि एवढंच नाही तर अवैध जुगाराच्या वेबसाईट्स चालवणं, अशा अनेक गोष्टी होत्या त्यात. म्हणजे फसवणुकीचे अनेक प्रकार. हो. आणि अर्थातच मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग, म्हणजे काळ्या पैशाला पांढरं करण्याचं काम. बापरे, हे सगळं ऐकल्यावर एक अत्यंत संघटित आणि मोठ्या प्रमाणावर चालणारं रॅकेट समोर येते. तुम्ही मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे, कारण या फसवणुकीच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत क्रूर बाजू आहे या प्रकरणात.